हा फक्त ओबीसी नेत्यांनाच टार्गेट करतात असा थेट आरोपच धनंजय मुंडे समर्थकांनी केलाय। याआधी देखील छगन भुजबळ यांना दमानियांनी टार्गेट केलेलं होतं असं मुंडे समर्थकांचं म्हणणं आहे। दमानियांनी मराठा नेत्यांना देखील टार्गेट करावं असं थेट आव्हानच मुंडे समर्थकांनी दिलंय। याबाबत मुंडे समर्थकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर आता मुंडे समर्थक संतापलेले दिसून येत आहेत। त्यांच्या काय भावना आपण नेमकी जाणून घेऊयात। काय सांगाल, दमानिया यांनी राजीनाम्याची मागणी केली होती, काय तुमच्या भावना आहेत? अंजली दमानिया यांनी मागणी केलेली एकदम चुकीची मागणी केलेली आहे त्यांनी। आणि अंजली दमानियाचा इतिहास बघता आतापर्यंत त्यांनी फक्त ओबीसीच्याच नेतृत्वाला टार्गेट केलेले। काय सांगाल, दमानिया ह्या वारंवार राजीनाम्याची मागणी करतायत, परवा पण त्या अजित पवारांना भेटल्या होत्या। सध्या जे प्रकरण चालू आहे ते न्यायप्रविष्ट आहे। विविध यंत्रणा त्यामध्ये काम करत आहेत, शासकीय यंत्रणा त्यामध्ये SIT असेल, न्यायालयीन समिती असेल, CID असेल आणि पोलीस यंत्रणा असेल, ते त्यांचं काम चोखपणे या ठिकाणी बजावत आहेत। परंतु अंजली दमानिया मॅडम ज्या आहेत त्या वारंवार नवनवीन निराधार खुलासे करून ओबीसी समाजातील एक उभरतं नेतृत्व महाराष्ट्रात जे 30 वर्षामध्ये तयार झालेलं नेतृत्व आहे त्याला बदनाम करण्याचं षड्यंत्र अंजली दमानियाच्या मार्फत होत आहे। काय म्हणाल, धनंजय मुंडे यांच्यावर दमानिया आरोप करतायत, काय आरोपाबद्दल तुमचं म्हणणं आहे? माझं एवढंच म्हणणं आहे की नामदार धनंजय मुंडे साहेब हे महाराष्ट्रभर ओबीसी नेते म्हणून आज उदयास आलेले आहेत। आणि या अगोदर असे कधीच आरोप इतर नेत्यावर केलेले नाही त्यांनी, इतर म्हणजे मोठ्या इतर समाजाच्या नेत्यावर ओपनच्या। पण जाणून बुजून ताई ओबीसी नेत्याच्याच मागं का लागलेल्या आहेत, हा ताईंना आमचा सवाल आहे। हा नक्कीच। तर हे होते मुंडे समर्थक। आपण बघितलं की दमानिया या जे आरोप करतायत या फक्त ओबीसी नेत्यांवरच करतात असं यांचं म्हणणं आहे। आता यावर दमानिया काय उत्तर देतात हे आपण बघितलं पाहिजे। NDTV साठी मी स्वानंद पाटील, बीड।